व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग कशी करायची हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. इंग्रजी वाक्य बनवत असताना कितीतरी वेळा असं होतं की एखाद्या मराठी शब्दाला इंग्रजीमध्ये काय बोलतात ते माहीत नसतं किंवा आठवत नाही आणि मग सेंटेन्स अडकतं. त्यासाठी आपल्याला व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करायची आहे आणि म्हणूनच मी रोज वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे A to Z लेटर वाईज व्हिडिओज घेऊन येणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण ए ने सुरू होणारे रोजच्या वापरातले इंग्रजी वर्ड्स शिकणार आहोत. पहिला वर्ड आहे एबल. एबल म्हणजे सक्षम किंवा समर्थ किंवा कुशल, म्हणजेच कॅपेबल किंवा स्किलफुल. ती एक सक्षम शिक्षिका आहे. शी इज अन एबल टीचर. एबलच्या पुढे मी ADJ असं लिहिलं आहे, म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. तर प्रत्येक वर्डच्या पुढे मी तो वर्ड कोणकोणत्या अर्थाने वाक्यांमध्ये वापरला जातो ते मेन्शन केलं आहे. म्हणजे यन असेल तर नाऊन, वी असेल तर वर्ब आणि ADJ असेल तर ॲडजेक्टिव्ह. अशाच प्रकारे मी प्रत्येक वर्ड तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. नेक्स्ट वर्ड आहे अबाउट. अबाउट म्हणजे बद्दल किंवा विषयी किंवा सुमारे, म्हणजेच रिगार्डिंग किंवा अराउंड. मला तुझ्या शाळेबद्दल माहिती हवी आहे. आय वॉन्ट टू नो अबाउट युअर स्कूल. ॲब्झॉर्ब. ॲब्झॉर्ब म्हणजे शोषून घेणे किंवा आत घेणे. सोक किंवा टेक इन. स्पंज पाणी शोषून घेतो. अ स्पॉन्ज ॲब्झॉर्ब्स वॉटर. नेक्स्ट अबव. अबव म्हणजे वर किंवा पेक्षा जास्त किंवा उंच, म्हणजेच ओव्हर किंवा हायर दॅन. त्याचे गुण सरासरीपेक्षा जास्त आहेत. हिज मार्क्स आर अबव ॲव्हरेज. ॲक्यूट. ॲक्यूट म्हणजे तीव्र किंवा धारदार किंवा टोकदार. शार्प किंवा सिव्हिअर. डॉक्टर म्हणाले की त्याला तीव्र वेदना होत आहेत. द डॉक्टर सेड दॅट ही इज हॅव्हिंग ॲक्यूट पेन. अबेट. अबेट म्हणजे कमी होणे किंवा ओसरणे, म्हणजेच डिक्रीज किंवा रिड्यूस. वादळाची तीव्रता हळूहळू कमी झाली. द इंटेन्सिटी ऑफ स्टॉर्म ग्रॅज्युअली अबेटेड. अबॅन्डन. अबॅन्डन म्हणजे सोडून देणे किंवा त्याग करणे. लिव्ह किंवा फोरसेक. त्याने आपले गाव सोडून दिले. ही अबॅन्डन्ड हिज विलेज. ॲबनॉर्मल. ॲबनॉर्मल म्हणजे असामान्य किंवा विचित्र, अनयुज्युअल किंवा इरेग्युलर. हवामानातील अचानक बदल असामान्य आहे. द सडन चेंज इन वेदर इज ॲबनॉर्मल. एक. एक म्हणजे वेदना होणे किंवा दुखणे, पेन किंवा हर्ट. जास्त वेळ बसल्याने माझी पाठ दुखत आहे. माय बॅक एक्स फ्रॉम सिटिंग टू लॉंग. अचीव. अचीव म्हणजे साध्य करणे किंवा प्राप्त करणे. अकम्प्लिश किंवा गेन. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. ट्राय टू अचीव युअर गोल. ॲक्सेप्ट. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे किंवा मान्य करणे. रिसीव किंवा ॲग्री टू. तिने माझा प्रस्ताव स्वीकारला. शी ॲक्सेप्टेड माय प्रपोजल. ॲक्सेस. ॲक्सेस म्हणजे प्रवेश मिळवणे किंवा सुलभ होणे. एंट्री किंवा अप्रोच. या रूममध्ये फक्त कर्मचाऱ्यांना प्रवेश आहे. ओन्ली स्टाफ हॅव ॲक्सेस टू धिस रूम. अकंपनी म्हणजे सोबत जाणे किंवा साथ देणे. गो विथ किंवा एस्कॉर्ट. मी माझ्या भावासोबत डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटला जाईल. आय विल अकंपनी माय ब्रदर टू द डॉक्टर्स अपॉइंटमेंट. ॲक्वायर. ॲक्वायर म्हणजे मिळवणे किंवा प्राप्त करणे. ऑब्टेन किंवा गेन किंवा अर्न. कंपनीने नवीन जमीन मिळवली. द कंपनी ॲक्वायर्ड न्यू लँड. अडोर. अडोर म्हणजे खूप आवडणे किंवा प्रेम करणे किंवा भक्तिभाव ठेवणे. लव, ॲडमायर किंवा वर्शिप.
ती तिच्या आजोबांवर खूप प्रेम करते. शी अडोर्स हर ग्रँडफादर. ॲडमिट म्हणजे मान्य करणे किंवा प्रवेश देणे. कन्फेस किंवा अलाव एंट्री. त्याने आपली चूक मान्य केली. ही ॲडमिटेड हिज मिस्टेक. रुग्णालयाने त्याला रुग्ण म्हणून प्रवेश दिला. द हॉस्पिटल ॲडमिटेड हिम ॲज अ पेशंट. ॲडव्हान्स म्हणजे पुढे जाणे किंवा प्रगती करणे किंवा आगाऊ किंवा प्रगत. मूव फॉरवर्ड किंवा प्रोग्रेस किंवा प्रायर. त्यांनी आगाऊ रक्कम दिली. दे पेड ॲन ॲडव्हान्स अमाऊंट. ॲडमायर म्हणजे कौतुक करणे किंवा प्रशंसा करणे. ॲप्रिशिएट किंवा प्रेज. लोक त्याच्या शौर्याचे प्रशंसा करतात. पीपल ॲडमायर हिज ब्रेवरी. अफोर्ड. अफोर्ड म्हणजे परवडणे किंवा सामर्थ्य असणे. बिअर किंवा प्रोव्हाइड. मला नवीन मोबाईल घेणे परवडत नाही. आय कॅनॉट अफोर्ड अ न्यू मोबाईल. अफ्रेड म्हणजे घाबरलेला किंवा भयभीत. स्केअर्ड किंवा फ्रायटन्ड. बाळ मोठ्या आवाजाला घाबरले. द बेबी वॉज अफ्रेड ऑफ द लाऊड नॉईज. अफेक्ट म्हणजे परिणाम करणे किंवा प्रभाव पडणे. इन्फ्लुएन्स किंवा इम्पॅक्ट. प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पोल्युशन अफेक्ट्स अवर हेल्थ. ॲग्री म्हणजे सहमत होणे किंवा मान्य करणे. ॲक्सेप्ट किंवा कन्सेंट. त्यांनी कराराच्या अटी मान्य केल्या. दे ॲग्रीड टू द टर्म्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. एम म्हणजे हेतू किंवा ध्येय किंवा उद्दिष्ट ठेवणे. गोल, टार्गेट किंवा पर्पज. आम्ही यश मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वी एम टू अचीव सक्सेस. ऑल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय किंवा दुसरा उपाय. ऑप्शन किंवा सबस्टिट्यूट. आम्ही प्रवासासाठी पर्यायी मार्ग निवडला. वी चोज अन ऑल्टरनेटिव्ह रूट फॉर द जर्नी. ऑल्दो म्हणजे जरी किंवा तरी सुद्धा किंवा असूनही. इवन दो किंवा डेस्पाइट. जरी ती थकलेली होती तरी तिने काम पूर्ण केलं. ऑल्दो शी वॉज टायर्ड शी फिनिश्ड द वर्क. अलाव म्हणजे परवानगी देणे किंवा अनुमती देणे. परमिट किंवा अप्रूव्ह. शाळा विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्याची परवानगी देत नाही. द स्कूल डज नॉट अलाव स्टुडंट्स टू यूज मोबाईल फोन्स. अलर्ट म्हणजे सतर्क किंवा इशारा देणे. विजिलंट किंवा अटेंटिव्ह किंवा कॉशन. हॉटेलने आग लागल्याची सूचना दिली. द हॉटेल गेव अन अलर्ट अबाउट द फायर. ऑलवेज म्हणजे नेहमी किंवा सदैव किंवा कायम. फॉरएव्हर किंवा कॉन्स्टंटली. सत्य बोलणं हे नेहमी योग्य असतं. स्पीकिंग द ट्रूथ इज ऑलवेज राईट. अल्युअर. अल्युअर म्हणजे आकर्षित करणे किंवा मोहात पाडणे. अट्रॅक्ट किंवा फॅसिनेट. त्या सुंदर दृश्याने सगळ्यांना आकर्षित केलं. द ब्युटिफुल सिनरी अल्युअर्ड एव्हरीवन. अमेज म्हणजे आश्चर्यचकित करणे किंवा थक्क करणे. सरप्राईज किंवा अस्टॉनिश. त्या जादूगाराच्या करामती पाहून मुलं थक्क झाली. द चिल्ड्रन वेअर अमेज्ड बाय द मॅजिशियन्स ट्रिक्स. अम्यूज आनंद देणे किंवा हसवणे. एंटरटेन किंवा डिलाइट. चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. द मूवी अम्यूज द ऑडियन्स वेल. अमंग म्हणजे मध्ये किंवा गटांमध्ये. बिटवीन किंवा सराउंडेड बाय. तो लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही इज व्हेरी पॉप्युलर अमंग पीपल. अनाउन्स म्हणजे जाहीर करणे किंवा घोषणा करणे. डिक्लेअर किंवा प्रोक्लेम. शिक्षकांनी परीक्षेची तारीख जाहीर केली.
द टीचर अनाउन्स्ड द एक्झाम डेट. अगेन्स्ट म्हणजे विरोधात किंवा विरुद्ध. अपोजिट किंवा वर्सेस. तो अन्यायाच्या विरोधात लढला. ही फॉट अगेन्स्ट इनजस्टिस. अनॉय म्हणजे त्रास देणे किंवा चिडवणे. इरिटेट किंवा बोदर किंवा डिस्टर्ब. त्याच्या सततच्या प्रश्नांनी मला त्रास झाला. हिज कॉन्स्टंट क्वेश्चन्स अनॉयड मी. एन्शियंट म्हणजे प्राचीन किंवा फार पूर्वीचा. ओल्ड किंवा अँटिक. भारताची प्राचीन संस्कृती जगप्रसिद्ध आहे. इंडियाज एन्शियंट कल्चर इज वर्ल्ड फेमस. आन्सर म्हणजे उत्तर देणे किंवा प्रत्युत्तर किंवा प्रतिसाद देणे. रिप्लाय किंवा रिस्पॉन्स. ती प्रत्येक प्रश्नाचं आत्मविश्वासाने उत्तर देते. शी आन्सर्स एव्हरी क्वेश्चन कॉन्फिडेंटली. ॲपियर म्हणजे दिसणे किंवा प्रकट होणे. सिम किंवा इमर्ज. अचानक आकाशात इंद्रधनुष्य दिसले. अ रेनबो ॲपियर्ड सडनली इन द स्काय. अप्लाय म्हणजे अर्ज करणे किंवा लावणे किंवा लागू करणे. म्हणजे यूज किंवा रिक्वेस्ट किंवा इम्प्लिमेंट. नियम सर्वांवर समानपणे लागू होतात. द रूल्स अप्लाय इक्वली टू एव्हरीवन. अपॉलोजाइज म्हणजे माफी मागणे किंवा क्षमा मागणे. से सॉरी किंवा रिग्रेट. उशीर झाल्यामुळे तिने शिक्षकांची माफी मागितली. शी अपॉलोजाइज टू द टीचर फॉर बीइंग लेट. अप्रूव्ह म्हणजे मान्यता देणे किंवा संमती देणे. ऑथराइज किंवा परमिट. सरकारने नवीन योजनेला मान्यता दिली. द गव्हर्नमेंट अप्रूव्ड द न्यू स्कीम. अपार्ट म्हणजे वेगळे किंवा दूर किंवा अलग. सेपरेट किंवा अवे. खुर्च्या एकमेकांपासून दूर ठेवा. कीप द चेअर्स अपार्ट फ्रॉम इच अदर. अपलॉड म्हणजे टाळ्या वाजवणे किंवा कौतुक करणे. प्रेस किंवा क्लॅप. प्रेक्षकांनी कलाकारांच्या अभिनयासाठी टाळ्या वाजवल्या. द ऑडियन्स अपलॉडेड द ॲक्टर्स फॉर देअर परफॉर्मन्स. आर्ग्यू म्हणजे वाद घालणे किंवा मतभेद व्यक्त करणे. डिबेट किंवा कॉरल. ते दोघे किरकोळ गोष्टीवर वाद घालतात. दे बोथ आर्ग्यू ओव्हर स्मॉल थिंग्स. अरेंज म्हणजे मांडणी करणे किंवा व्यवस्था करणे. ऑर्गनाइज किंवा मॅनेज. तिने खोलीतील पुस्तके नीट मांडली. शी अरेंज द बुक्स नीटली इन द रूम. अराइज म्हणजे उद्भवणे किंवा निर्माण होणे. ऑकर किंवा इमर्ज. गैरसमज खऱ्या गोष्टींमुळे निर्माण होतात. मिसअंडरस्टँडिंग्स ऑफन अराइज फ्रॉम स्मॉल थिंग्स. अराइव्ह म्हणजे पोचणे किंवा आगमन होणे. रीच किंवा कम. गाडी स्टेशनवर वेळेवर पोचली. द ट्रेन अराइव्ड ॲट द स्टेशन ऑन टाइम. अरेस्ट म्हणजे अटक करणे किंवा थांबवणे. कॅच किंवा डिटेन किंवा कॅप्चर. अटक झाल्यानंतर आरोपीला न्यायालयात नेण्यात आले. आफ्टर द अरेस्ट द अक्युज्ड वॉज टेकन टू कोर्ट. असर्ट म्हणजे ठामपणे सांगणे किंवा आग्रह धरणे. अफिम ऑर क्लेम. त्या नेत्याने ठामपणे सांगितले की तो माघार घेणार नाही. द लीडर असर्टेड दॅट ही वुड नॉट विथड्रॉ. आस्क म्हणजे विचारणे किंवा मागणे. एन्क्वायर किंवा क्वेश्चन. त्याने माझ्याकडे मदत मागितली. हे आस्क्ड मी फॉर हेल्प. असिस्ट म्हणजे मदत करणे किंवा सहाय्य करणे. हेल्प ऑर सपोर्ट ऑर एड. नर्स डॉक्टरांना रुग्णांच्या उपचारात सहाय्य करते. द नर्स असिस्ट द डॉक्टर इन ट्रीटिंग पेशंट्स. असॉर्ट म्हणजे वर्गीकरण करणे किंवा गट करणे. क्लासिफाय किंवा ग्रुप. तिने कपडे रंगानुसार वर्गीकृत केले. शी असॉर्टेड द क्लोथ्स बाय कलर. अझ्युम म्हणजे गृहीत धरणे किंवा स्वीकारणे. सपोज किंवा प्रिझ्युम. आपण गृहीत धरूया की पाऊस पडणार नाही. लेट्स अझ्युम दॅट इट वोंट रेन. एस्टॉनिश
म्हणजे आश्चर्यचकित करणे किंवा चकित करणे. अमेज किंवा सरप्राईज. मुलाच्या हुशारीने शिक्षक चकित झाले. द टीचर वॉज ॲस्टॉनिश्ड बाय बॉयज इंटेलिजन्स. अटेंड म्हणजे उपस्थित राहणे किंवा भाग घेणे. जॉईन किंवा पार्टिसिपेट. तो लग्न समारंभाला उपस्थित राहणार आहे. ही इज गोइंग टू अटेंड द मॅरेज सेरेमनी. अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे किंवा खटपट करणे. ट्राय ऑर इफर्ट. हा त्याचा पहिला प्रयत्न होता. इट वॉज हिज फर्स्ट अटेम्प्ट. ऑडिट म्हणजे लेखापरीक्षण किंवा हिशोब तपासणी. इन्स्पेक्शन किंवा चेक. कंपनीचं वार्षिक लेखापरीक्षण सुरू आहे. द कंपनीज अॅन्युअल ऑडिट इज इन प्रोग्रेस. अवॉइड म्हणजे टाळणे किंवा दूर राहणे. एस्केप किंवा इव्हेड. डॉक्टरांनी मला जंक फूड टाळायला सांगितलं. द डॉक्टर टोल्ड मी टू अवॉइड जंक फूड. ॲव्हरेज म्हणजे सरासरी किंवा मध्यम. म्हणजेच नॉर्मल किंवा मॉडरेट किंवा ऑर्डिनरी. या महिन्यातील तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. द टेम्परेचर दिस मंथ इज अबव ॲव्हरेज. अवेअर म्हणजे जागरूक किंवा माहिती असलेला. कॉन्शियस किंवा माइंडफुल. आपण आपल्या अधिकारांबद्दल जागरूक राहायला हवं. वी शुड बी अवेअर ऑफ आवर राईट्स. ऑफुल म्हणजे भयानक किंवा अतिशय वाईट. टेरिबल किंवा हॉरिबल किंवा ड्रेडफुल. त्या अपघाताच्या भयानक आठवणीमुळे तिला आजही रडू येतं. शी स्टील क्राईज बिकॉज ऑफ द ऑफुल मेमरीज ऑफ दॅट ॲक्सिडेंट. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील.